नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ व शेतकरी संघटना मुरकुड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला आहे। येथील गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा विधायक उपक्रम आहे। नगर परिषदेच्या समोरील आत्मरूप गणेश मंदिरात हे शिबिर ठेवण्यात आले आहे। सांगली येथील कलोळी नेत्र रुग्णालयामार्फत नेत्र रुग्णाचे मोफत डोळे तपासले जातील आणि अल्प खर्चात सांगली येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाईल। रुग्णांना प्रवास खर्च व भोजनाची व्यवस्थाही करण्यात येईल, असे मंडळातर्फे कळवण्यात आले आहे। आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठी ही चांगली संधी असल्याचे मंडळ प्रतिनिधींनी सांगितले। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थी असतील तर त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील। डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर तेजस भराडे, विनायक साठे, राजेश गोदडे, निवाद चव्हाण, डॉक्टर शेख, डॉक्टर अजित, राणूजी गोदडे, अमोल मेटकर, नामदेव भराडे, चंद्रकांत हळदकर, विकास गोदडे, सनी गवाणकर, संदीप कांबळे, सर्जेराव भाट तसेच शेतकरी बांधव व मंडळाचे सभासद उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।